संभ्रम नाही आहे, ॲक्च्युली विचारताना प्रश्न तुमचा चुकतो आहे। ही जी सुधारणा आपण केली आहे यामध्ये आपण या कामगारांच्या कामाच्या तासामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणतो आहे। बरेचदा आपण पाहतो दिवाळीच्या सणामध्ये भारतामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट असतात ज्याचं उत्पादन वाढवण्याची गरज असते आणि ते वाढवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यक असतं। मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामगारांना जास्त काम करून घेणे किंवा नवीन कामगार भरणे हा एक पर्याय कंपन्यांसमोर असतो। म्हणून अशा वेळेस कंपन्यांना आम्ही मुभा देतो आहे की त्यांनी कामगारांच्या संमतीने, कामगारांच्या लेखी संमतीने त्यांनी हे कामाचे तास वाढवता त्यांना येतील। त्यामध्ये जी त्यांची आठवड्याची मर्यादा आहे 48 तासाची, ती त्यांना क्रॉस करता येणार नाही। समजा 4 दिवसामध्ये त्यांचे 48 तास होतात आहे, मग जो 5वा आणि 6वा दिवस उरेल त्यासाठी त्यांना पेड लीव देण्यात येईल आणि जो अति काम त्यांच्याकडून होणार आहे, जे जास्त मर्यादेपेक्षा जास्त काम होणार आहे, त्याचा दुप्पट मोबदला कामगारांना मिळणार आहे। त्यामुळे ज्या संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे। आपण 48 तासाची मर्यादा कायम ठेवतो आहे। सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे, सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे, सरकारकडूनही परवानगी घ्यावं लागणार आहे। त्यामुळे कोणत्याही कामगारावर अन्याय होईल ही बाब याच्यामध्ये नाही। हा जो निर्णय हा कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, आसाम या सर्व राज्यांनी, जिथे इंडस्ट्री जास्त आहे अशा सर्व राज्यांनी इम्प्लिमेंट केला आहे। जगामध्ये बाकी देशांमध्ये सुद्धा हा निर्णय लागू आहे आणि हा कामगारांच्या फायद्याचा आहे, कारण जितके तास कामगार जास्त काम करतील त्याचा दुप्पट मोबदला आता कामगारांना मिळू शकणार आहे, जो पहिले मिळत नव्हता। आपण कित्येक फॅक्टरीजमध्ये चेक करा की कामगारांकडून आजही 10-10 तास, 12-12 तास काम करून घेण्यात येते आणि मोबदला 8 तासाचा मिळतो। त्यामुळे आता हा कामगारांच्या फायद्याचा निर्णय आपण करतो आहे। यामध्ये कामगारांच्या परवानगीनंतरच हे इम्प्लिमेंटेशन होईल। हो, राज्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक होते, हैदराबाद गॅजेटचं नाही, यामध्ये बबनरावजी तायवाडे जे आहेत त्यांनी हैदराबाद गॅझेटियरमध्ये कुठेही ओबीसींवर अन्याय होणार नाही असं स्टेटमेंट दिलं आहे आणि त्यांचं उपोषणाच्या ज्या काही मागण्या आहेत या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कालच GR काढून ओबीसीची उपसमिती निर्माण केली आहे। आता ही उपसमिती ओबीसीच्या आंदोलकांसह बसून त्यातनं तोडगा काढणार। तर एकीकडे बंजारा समाज सुद्धा मागणी करत आहे की गॅझेटियरनुसार आम्हाला मध्ये एसी समाजात मी आपल्याला तेच सांगितलं की यामध्ये काय आहेत, यामध्ये सर्व गोष्टी तपासल्याशिवाय आज शेवटी मनोजजी जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं की कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय आपल्याला कोणालाही हे सुविधा देता येणार नाही आहे। त्यामुळे बंजारा समाजाच्या बाबतीतही जर अशा काही गोष्टी तपासून हे जर शक्य असेल तर ते करण्यात येईल। पण छगन भुजबळ नाराज असल्यामुळे समितीमध्ये येऊ शकले नाही। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशी काही नाराजी नाही, त्यांची नाराजी असली तरी ती दूर करण्यात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।